आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र. लोकसुख वार्तांकन, लोकसुख बातमी. पुण्यातील वाघोली परिसरात गुन्हे शाखा युनिट 6च्या पथकाने केलेल्या अत्यंत कौशल्यपूर्ण कारवाईत घरफोडी करणारा सराईत आरोपी ताब्यात घेण्यात आला असून त्याच्याकडून तब्बल 21,40,000 रुपयांचा चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या आरोपीकडून 5 घरफोडी प्रकरणांचा उलगडा झाला असून पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे पुणे शहरात झालेल्या सलग घरफोड्यांच्या मालिकेला आळा बसण्याची शक्यता आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 12 ऑक्टोबर 2025 रोजी युनिट 6 मधील पोलीस अधिकारी आणि अंमलदार नियमित पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार नितीन मुंडे आणि कानिपनाथ कारखिले यांना गोपनीय माहिती मिळाली की चोखीढाणीजवळ खराडी रोड वाघोली येथे एक इसम नंबर प्लेट नसलेल्या मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर कारसह संशयास्पदरित्या थांबलेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी तात्काळ त्या ठिकाणी धाड टाकली. छापेमारी दरम्यान पोलिसांना तेथे एक व्यक्ती कारमध्ये बसलेला दिसला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आपले नाव बिरजू राजपूतसिंग दुधानी वय 40 वर्षे राहणार रामटेकडी वानवडी पुणे असे सांगितले. कारची तपासणी केली असता ती वाहन चोरीची असल्याचे आढळले. पुढील तपासात आरोपीकडे घरफोडीच्या गुन्ह्यांमधून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने आढळून आले. पोलिसांनी आरोपीकडून चोरीची स्विफ्ट डिझायर कार आणि विविध घरफोडी प्रकरणांतील सोन्याचे दागिने असा एकूण 21,40,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. प्रारंभिक तपासात आरोपी दुधानी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर पुणे शहर आणि परिसरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे नोंद असल्याचे उघड झाले आहे. दुधानी याच्यावर मुंढवा पोलीस स्टेशन, येरवडा पोलीस स्टेशन, चिखली पोलीस स्टेशन, भोसरी MIDC पोलीस स्टेशन आणि संत तुकाराम नगर पोलीस स्टेशन येथे विविध गुन्ह्यांची नोंद आहे. विशेष म्हणजे हा आरोपी पूर्वी मोक्का महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अंतर्गत अटक झालेला असून सध्या जामिनावर सुटला होता. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार आरोपी पुणे शहर आणि उपनगरांतील रिकाम्या घरांवर लक्ष ठेवून चोरीच्या योजना आखत असे. दिवसा घरांची पाहणी करून रात्रीच्या वेळी तो घरफोडी करीत असे. अलीकडच्या काही महिन्यांत वानवडी, मुंढवा आणि चिखली परिसरात झालेल्या काही घरफोड्यांमध्ये याचाच सहभाग असल्याचा संशय आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू असून आरोपीच्या साथीदारांचा शोध सुरू आहे. सदरची कामगिरी ही अप्पा पोलीस आयुक्त गुन्हे पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त गुन्हे निखिल पिंगळे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे राजेंद्र मुळीक, गुन्हे शाखेच्या युनिट 6चे पोलीस निरीक्षक वाहिद पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 6 कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस अंमलदार नितीन मुंडे, कानिपनाथ कारखिले, बाळासाहेब सक्टे, सारंग दळे, प्रशांत कापुरे, निलेश साळवे, गिरीश नाणेकर, सुहास तांबेकर, सचिन पवार, निर्णय लांदे, नेहा तापकीर, ऋषिकेश ताकवणे, नितीन धाडगे, ऋषिकेश व्यवहारे, शेखर काटे, बाळासाहेब तनपुरे, प्रतीक्षा पानसरे, कीर्ती मांद्रे व सोनाली नरवडे यांनी केली.